ए क्यूब नको, एक्स घेऊया. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस 3xy किंवा ब्रॅकेटमध्ये नाही आहे तर आपण चालेल या फॉर्ममध्ये पण 3xy इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूबचा आहे आणि हा फॉर्म्युला मला इथे वापरायचा आहे. त्यासाठी हां येतोय आवाज आता. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस 3xy इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूबचा आहे. हे असं एक्झाम्पल दिसलं क्यूबच्या टर्मचं तर फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस सेकंड टर्मचा क्यूब म्हणजेच एक्स काय असणार आहे ते, हा कोणाचा क्यूब आहे तर 3a ब्रॅकेट क्यूब प्लस हा कोणाचा क्यूब आहे 1/4b ब्रॅकेटचा क्यूब प्लस 3xy म्हणजे 3 इंटू या दोनमधून कॉमन काय येईल, या दोनमधून कॉमन काय येईल ते अगोदर कॉमन घ्यायला पाहिजे होते म्हणजे या फॉर्ममध्ये आणता आलं असतं. दोन्हीकडून 9 कॉमन येतात, ए पण कॉमन येतोय आणि खाली 4b कॉमन येतोय म्हणजेच हे असं लिहूया 9 कॉमन येतोय, ए कॉमन येतोय आणि खाली 4b कॉमन येतोय आणि इथे आतमध्ये कोणती टर्म राहील 9 त्रिक 27 म्हणजे 3a. 4b कॉमन आलाय काय नाही राहणार प्लस 9a कॉमन घेतलाय 4b कॉमन घेतला म्हणून 1/4b शिल्लक राहणार म्हणजे ए आणि बी एक्स आणि वाय आतमध्ये राहिले म्हणजेच एक्स प्लस वाय आला. फक्त आता ही ॲडजस्टमेंट 3xy ची कशी येईल बघा 3a ब्रॅकेट क्यूब प्लस 1/4b ब्रॅकेट क्यूब प्लस ही टर्म काय पाहिजे आपल्याला 3xy पाहिजे. आपण डायरेक्ट इथे एक्स 3a आणि वाय 1/4b असेल तर 3 इंटू 3a इंटू 1/4b डायरेक्ट हे लिहितो आणि मग यांचा प्रॉडक्ट आहे का 9a/4b तर आहे. इन ब्रॅकेट काय 3a प्लस 1/4b आणि मग आपल्या लक्षात येतोय की हा फॉर्म्युला आहे तसा इथे वापरू शकतो ज्याच्यामध्ये एक्स म्हणजे काय, हा फॉर्म्युला म्हणजे कोणता तर हा एक्स म्हणजे 3a ब्रॅकेट क्यूब, वाय म्हणजे 1/4b ब्रॅकेट क्यूब, 3xy म्हणजे 3 इंटू 3a इंटू 1/4b इन ब्रॅकेट 3a प्लस 1/4b. हा फॉर्म्युला कशाचा आहे तर एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूबचा आहे म्हणजे या सगळ्याचा रिझल्ट काय येणार आहे तर 3a प्लस 1/4b ब्रॅकेट क्यूब. हे झालं फॅक्टरायझेशन. असंच अजून एक एक्झाम्पल, बरेच दिवस वेगवेगळे विषय झालेत, वेगवेगळे लेक्चर झाले असतील, वेगवेगळे कार्यक्रम झाले असतील आणि अचानक असं काहीतरी परत एकदा फॅक्टरायझेशन बघताना वेगळं वाटू शकतं. त्या वातावरणामध्ये मला यायला थोडा वेळ लागेल, तुम्हाला पण वेळ लागेलच. आपण येऊया आणि आजच्या दिवसामध्ये फॅक्टरायझेशन संपूर्णच टाकू म्हणजे परत हे तरी क्यूबची वाला जे फॉर्म्युले आतापर्यंत बघितले त्याच्याशी रिलेटेड परत क्यूब आणि स्क्वेअरचे एक्झाम्पल नको बघायला. 10th चॅप्टरमध्ये आले तर बघूया आणि हे लागणारच आहेत म्हणजे आपण स्वतःला परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय म्हणून एवढा वेळ लागतोय, बाकी काही नाही. नाहीतर मग 4 एक्झाम्पल्स घेऊन पण आपण संपवता येतं आपल्याला. पण थोडंसं आता डिफिकल्टी लेवलला चाललोय आपण. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या, हे लिहून घ्या आणि पुढचा क्वेश्चन घ्या. तुम्हाला कळालं फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे. त्याला मी पाहिजे तर इथे रेक्टँगल करतो. 64/125 एक्स क्यूब मायनस 8 मायनस 96/25 एक्स स्क्वेअर.
मायनस 96/25x² प्लस 48/5x प्लस 48/5x. हा जसा प्लसचा फॉर्म्युला आहे तसाच मायनसचा पण मी परत दुसरीकडे लिहित नाही. इथं -y³ असेल आणि 3xy -3xy कॉमन घेऊन x - y ब्रॅकेटमध्ये असेल तर हा फॉर्म्युला येतो x - y ब्रॅकेट क्यूबचा, जो आपण इथे वापरायचा आहे. म्हणजे आता पहिली आणि दुसरी टर्म बघूनच लक्षात येईल की 64/125x³ म्हणजे कुणाचा क्यूब आहे? 64 कुणाचा असतो? 4 आणि x/5 4/5x³ आहे आणि -8 म्हणजे कुणाचा क्यूब आहे? 2 चा क्यूब आहे. आणि मायनस आपण कॉमन घ्यायचा गोंधळ नको का? आपण कॉमन न घेता एक काम करतो, कॉमन न घेता असणारा फॉर्म्युला इथे लिहितो म्हणजे आपल्याला ते जरा सोपं जाईल. कॉमन घेऊन नको लिहायला. म्हणजे XY फॉर्ममध्ये, एक्सच्या फॉर्ममध्ये एक्झाम्पल आहे तर फॉर्म्युला मी ABच्या फॉर्ममध्ये लिहितो. इथे ABच्या फॉर्ममध्ये एक्झाम्पल होतं, फॉर्म्युला XYच्या फॉर्ममध्ये लिहिला. कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण A³ - B³ -3A² प्लस 3AB² हा कोणाचा क्यूबचा फॉर्म्युला आहे? बरोबर आहे का? बरोबर आहे. -3AB ब्रॅकेट A - B ब्रॅकेट क्यूब हा फॉर्म्युला मला वरच्या एक्झाम्पलसाठी वापरायचा आहे. तो कसा वापरणार? तर पहिली टर्म कुणाचा क्यूब आहे ते लिहूया. म्हणजे 4/5x ब्रॅकेटचा क्यूब -8 म्हणजे 2 चा क्यूब मायनस इथे 3A² आहे. एक काम करू, आपण या फॉर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न करू. आपल्याला कळालंय A काय आहे आणि B काय. नंतर त्यांचा प्रोडक्ट 96/25x² येतोय का बघूया नंतर. अगोदर या फॉर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न करूया. 3 × A काय आहे? 4/5x ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू B कोण आहे? तर 2 आहे. आता हे मल्टिप्लाय करा. 4 दुने 8 4चा वर्ग 4चा स्क्वेअर 16 16 2 जा 32 32 3 जा 96 म्हणजे बरोबर आहे. आणि आपण 5चा स्क्वेअर किती? 25 आणि एक्सचा स्क्वेअर x² म्हणजे बरोबर आहे. आणि तिसरी टर्म सुद्धा मी कशी लिहितो? तर ही जी थर्ड टर्म आहे ती मी या फॉर्ममध्ये लिहितो. 3AB² प्लस 3 × A कोण आहे? 4/5x आणि B² कोण आहे? 2चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर. आता मल्टिप्लाय करून बघूया. 2 × 2 = 4 4 4 = 16 16 3 48 म्हणजे 48x/5 48x/5. तर बसून कसं काय उशिरा जॉईन झालाय का झाला होता दुसऱ्या अकाउंटने झालाय? कुठे तर बसून माईक चालत नाहीये का? जिथून जॉईन झालंय तिथे काय प्रॉब्लेम आहे? सर मी बाहेर आली. सबसून किती बाहेर असताय तुम्ही? शनिवार रविवार आला की बाहेर असताय आणि मला लक्षात नाही आलं तुमचं. ते काल मी बोलायचं होतं विसरलं. आम्हाला शिरखुर्मा आवडतो याचा अर्थ असा नाही की आम्हाला बोलवलं की आम्ही येणारच आहे. 50 किलोमीटर डिस्टन्स कसं ट्रॅव्हल करणार? याचा अर्थ असा नाही की बोलवलं येणार नाही म्हणजे बोलवलं नाही पाहिजे. आम्ही प्रयत्न केला असता. कोणीच नाही बोलवलं. नबीला आमच्या लक्षात असतंय. शिरखुर्माचा दिवस आम्ही विसरत नाही. श्रेयाला मी दोघं तयार होतो गाडीवर कुठेतरी जाऊया विचार करत होतो काल. हां A³ - B³ यांचा प्रोडक्ट 96/25 आला. आता यांचा गुणाकार 2 × 2 = 4 4 4 = 16 आणि 16 3 = 48 48/5. बोला x. हां बर म्हणजे ते
म्हणजे त्या दिवशी ईद नसेल तरी आलं तर चालेल ना? हो चालेल. शनिवार रविवार असेल तरी चालेल ना? तुम्ही घरी पाहिजेल ना त्यासाठी? बरं विचारून येईन. चालेल, येणार आहे आम्ही उन्हाळ्यामध्ये थोडे दिवस येणारच आहे, त्यावेळेस नक्की. हां सांगा. ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3a² b + 3ab². म्हणजेच हा कोणाचा क्यूबचा फॉर्म्युला आहे? ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब. म्हणजे ए म्हणजे कोण आहे इथे? 4/5x आहे आणि बी म्हणजे -2 ब्रॅकेटचा क्यूब. एवढंच पाहिजे त्यांना. फॅक्टराईज म्हणजे फॅक्टर्स असे नाही ए मायनस बी, ए प्लस बी, 2a + 3b असे वेगवेगळे फॅक्टर असले पाहिजेत अशातला भाग नाही. ब्रॅकेट क्यूब याचा अर्थ सेम फॅक्टर 3 वेळा आहेत, याला पण फॅक्टर्सच म्हणतात. स्क्वेअर आहे याचा अर्थ सेम फॅक्टर 2 वेळा आहे. फॅक्टर्स म्हणजे काही जणांच्या डोक्यात असतं की x + 2 × x - 3 याला फॅक्टर्स म्हणतात. याला पण फॅक्टर म्हणतात, पण ज्यावेळेस स्क्वेअर किंवा क्यूब असतो ते पण फॅक्टर्सच असतात, लक्ष ठेवा. आणि मग फर्स्ट एक्झाम्पल लिहून झालं असेल तर सांगा. नेक्स्ट क्वेश्चन मी इथेच देतो किंवा इथेच देऊ. बघा लिहून घ्या दोन्ही प्रश्न. आणि तिसरा एक क्वेश्चन आहे फक्त या टाईपमधला, जो जरा जास्तच सोपा पण आहे आणि कन्फ्युजिंग पण आहे. ए क्यूब + 3a² b + 3ab². ए क्यूब + 3a² b + 3ab² + b³ - 8 याचं फॅक्टराईज करायचं आहे, फॅक्टर्स पाडायचे आहे. अपूर्व काय प्रॉब्लेम आहे? अपूर्व व्हिडिओ बंद का ठेवला आहे? तुमच्या इथं वादळ वारं पाऊस खूप आलाय का? इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम झाला आहे का? व्हिडिओ बंद ठेवला आहे का? आताच उठला आहे, रात्री एडिटिंग वगैरे सगळं तुझं चॅनलचं काम केलं आहे म्हणून उशीर झाला आहे. आणि आहे जागा आहे, आंघोळ झाली आहे आपली. कधी कधी ते पण प्रॉब्लेम असतो, सकाळचं माहीत नसते, चांगलं दिसत नाही, भांग नीट पडत नाही, म्हणून काही जण व्हिडिओ बंद ठेवतात. तसं नका करू, ठीक आहे. हां करा सॉल्व पटकन. काय तुमचं डोकं चालेल तेवढं करा, जे शक्य आहे ते करा. जे फॉर्म्युले आतापर्यंत वापरलेत त्याचा उपयोग करायचा आहे. हाच असेल अशातला भाग नाही, वेगळा फॉर्म्युला पण तिथे लागू शकतो. एकच फॉर्म्युला वापरायचा आहे असं पण नाही, 2 फॉर्म्युल्याचा पण उपयोग होऊ शकतो. काय करता येईल सांगा पहिला? हां बोला. a + b - 2 * a + b ब्रॅकेट स्क्वेअर + 2 * a + b + 4. थोडंसं चुकल्यासारखं वाटतंय का? बघा लक्ष द्या. हा जो फॉर्म्युला आहे a³ + 3a² b + 3ab² + b³, हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे कशाचा आहे? a + b ब्रॅकेट क्यूबचा आहे. आणि -8 म्हणजे काय? 2चा क्यूब असतो. आता इथे तुम्हाला x³ - y³ फॉर्म्युला, हां बरोबर आहे, प्रीतीचं बरोबर आहे असं मला वाटायला लागलंय. x³ - y³ फॉर्म्युला काय? x - y फर्स्ट फॅक्टर आणि सेकंड फॅक्टर काय असतो? x² + xy + y². हा फॉर्म्युला मला इथे वापरायचा आहे. म्हणजे x कोण आहे? a + b आणि y कोण आहे? 2. म्हणजे a³ - x³ - y³ हा फॉर्म्युला जर इथे वापरला
तर रिझल्ट काय येणार बघा. पहिल्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस वाय म्हणजे ए प्लस बी मायनस 2 आणि सेकंड ब्रॅकेट थोडासा मोठा घेतो मी, एक्स स्क्वेअर म्हणजेच कुणाचा स्क्वेअर इथे ए प्लस बीचा स्क्वेअर प्लस ए प्लस बी मल्टिप्लाय बाय वाय म्हणजे 2 प्लस 2चा स्क्वेअर. आणि मग हे सिम्प्लिफाय करूया का, आन्सर कुठल्या फॉर्ममध्ये दिले बघूया. हां, सिम्प्लिफाय केलेलं आहे म्हणजे काय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab यांनी 2नी मल्टिप्लाय करूया अजून 2a प्लस 2b प्लस 4. हे असंच उत्तर आहे. ह्याच्यामध्ये अजून काय, एवढंच आहे 2a प्लस 2b प्लस 4. आणि हा ब्रॅकेट ओपन असेल तरी चालेल, स्क्वेअर असेल तरी चालेल. हे क्यूबचे असे 3 एक्झाम्पल होते. थोडेसे यातले असेच काहीतरी फॉर्म्युले, पण थोडीशी डिफिकल्टी लेवल सिम्प्लिफाय करायचे, फॅक्टराइज करायला नाही सांगितलं. सिम्प्लिफाय एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूब मायनस, बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूब मायनस एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूब. लिहून घ्या अगोदरचं एक्झाम्पल पटकन. मायनस 6y इन ब्रॅकेट मायनस 6y इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. हां, काय करता येईल बघा. सिम्प्लिफाय करायचं म्हणजे जे जे फॉर्म्युले तुम्हाला येतात ते वापरा बिंदास. जेवढं सुटसुटीत करता येईल, फॅक्टराइज करायचं नाही आहे. जेवढं ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन जे जे करता येईल ते करायचं. आणि ब्रॅकेटमध्ये टर्म आहेत, मायनस साईन बाहेर आहे, चुकू नका. शांतपणे लक्ष देऊन करा, चुकण्यासारखं नाही आहे, गडबड केली की चुकणार आहे. काय करता येईल, क्यूब करूया. एक्स स्क्वेअर क्यूब प्लस वाय क्यूब प्लस 3 एक्स स्क्वेअर वाय प्लस 3 एक्स वाय स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूबचा आहे. तसंच मायनस सेकंड फॉर्म्युला वापरा एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूबचा. नंतर ब्रॅकेट ओपन करूया किंवा पुढे लिहितो मी. हां बोल. फॅक्टरायझेशन नाही करायचं. क्वेश्चन जर असा असता फॅक्टर्स पाडा तर तू म्हणते तसं चाललं असतं, ए क्यूब मायनस बी क्यूब. फॅक्टराइज नाही करायचं, मग ते 2 फॅक्टर येतील, परत 2 फॅक्टरचं जे काही आन्सर येईल, किंवा ते सोपं होईल का, ॲडिशन केल्यावर वाय कॅन्सल होईल, सबट्रॅक्शन केल्यावर नाही, परत मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये येईल ते. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला म्हणजे हा असा म्हणते ना तू, असा वापरायचा, हा फॉर्म्युला वापरायचा म्हणते. पण इथे काय येईल, मल्टिप्लाय 2 फॅक्टर येतील आणि परत त्यांचा गुणाकार करत बसावा लागेल. सिम्प्लिफाय करायचं म्हणजे मल्टिप्लाय करायचं आहे, मग त्यापेक्षा आपण सेपरेट करूया. नंतर ॲडिशन सबट्रॅक्शन करताना कॅन्सल होणारे टर्म कॅन्सल होतीलच. फॅक्टराइज करून पण चालेल, पण एक मिनिट थोडंसं शॉर्टकट मेथड यांनी काहीतरी दिलेली आहे, ती वापरूया का. जरा जास्त शॉर्टकट आहे रे, छान आहे. नको सॉल्व कराय, थोडंसं थांबा. गंमत इथे क्वेश्चनमध्येच दिसते. जर मी याला एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचे फॅक्टर काय, 6y आहे का.
बरोबर. आणि 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 बघा हे 6y काय करतो मी, एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूब मायनस एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूब हे आहे तसं, मायनस मला हा 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 ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab इन ब्रॅकेट ए प्लस बी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. हा फॉर्म्युला कशाचा आहे, ए मायनस बी होल क्यूबचा आहे. मला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. बघा थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. ए म्हणजे कोण, ए म्हणजे कोण इथे एक्स प्लस वाय, बी म्हणजे कोण एक्स मायनस वाय, म्हणजे थोडक्यात मला 3ab इन ब्रॅकेट ए प्लस बी पाहिजे इथे. आणि ए प्लस बी आणि 3ab यातला कोणता पार्ट याला फॅक्टराइज केल्यावर येईल, 3ab पाहिजे. त्यासाठी मी इथे 3 इंटू इथे 6y म्हणजे 3 इंटू 2y हे कळतंय तुम्हाला. आणि एक्स स्क्वेअर मायनस वाय एक्स स्क्वेअरचे फॅक्टर काय पडतात, एक्स मायनस वाय इंटू एक्स प्लस वाय. म्हणजे इथे परत एकदा एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय म्हणजेच 3ab आला हा पार्ट, 3 इंटू ए इंटू बी. कळतंय. आता फक्त प्रॉब्लेम कोणाचा आहे, 2yचा. 2yच्या ऐवजी काय पाहिजे आपल्याला, ए प्लस बी म्हणजे 2yच्या ऐवजी काय पाहिजे सांगा, सॉरी हा फॉर्म्युला मायनस 3ab इन ब्रॅकेट ए मायनस बी आहे ना. हां आता बरोबर आहे. 2y म्हणजे गंमत कळते का बघा, 2y म्हणजे वाय प्लस वाय. ह्याच्यामध्ये मी काय करतो, या टर्ममध्ये एक्स ॲड करतो आणि या टर्ममध्ये एक्स सबट्रॅक्ट करतो. आणि बाकीचा पार्ट आहे तसा कोणता, एक्स मायनस वाय इंटू एक्स प्लस वाय आहे तसा. आता या दोन टर्ममधून मी मायनस कॉमन घेतलं तर इथे काय राहणार सांगा, एक्स मायनस वाय. इथे पहिली टर्म काय आहे, एक्स प्लस वाय. आणि मग -3 इंटू ए मायनस बी इंटू ए बी म्हणजेच एक्स मायनस वाय इंटू एक्स प्लस वाय. त्याच्यामध्ये मी हे सगळं परत अरेंज करतो. -3 नंतरचा फॅक्टर मला लिहायचा आहे एक्स प्लस वाय, नंतरचा फॅक्टर मला लिहायचा आहे एक्स मायनस वाय आणि ब्रॅकेटमध्ये मला लिहायचं आहे एक्स प्लस वाय मायनस एक्स मायनस वाय. म्हणजेच या फॉर्ममध्ये आला का बघा फॉर्म्युला. हा पहिला पार्ट आहे तसा कोणता, हे परत लिहित नाही मी, तुम्ही पण लिहू नका असं नाही आहे, तुम्ही लिहिलं तर चालेल, मी लिहित नाही. एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूब मायनस एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूब -3 इंटू, थोडक्यात हे कसं आहे बघा, ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab इन ब्रॅकेट ए मायनस बी या फॉर्ममध्ये. आणि हा कोणाचा फॉर्म्युला आहे, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा. म्हणजे याच्या बदल्यात काय लिहू शकतो आपण, एक्स प्लस वाय मायनस एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूब. आणि मग इथे ब्रॅकेट ओपन केलं तर एक्स प्लस वाय मायनस एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूब. एक्स कॅन्सल झाले, प्लस मायनस म्हणजेच काय 2yचा क्यूब म्हणजेच 8y क्यूब. हे असं छानपैकी आन्सर मिळतंय. पण हे अर्धवट राहिलेलं छान वाटत नाही, मी लिहितो परत मायनस एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूब. इथे पण एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूब मायनस एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूब. आता याच्यामध्ये कोणता पार्ट कन्फ्युजिंग आहे, समजलं नाही विचारा, किंवा मी परत एकदा सांगतो लक्ष द्या, त्याच्यामध्ये काय अजून समजलं नाही परत एकदा रिवाइज करूया आपण. बघा लक्ष द्या, ह्याच्यामध्ये क्वेश्चन आहे एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूब मायनस एक्स मायनस वाय होल क्यूब मायनस 6y इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. याच्यामधला कोणता पार्ट अवघड आहे, तर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचे फॅक्टर एक्स मायनस वाय एक्स प्लस वाय पडतात, ते अवघड नाही आहे. प्रॉब्लेम काय आहे तर एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूब म्हणजे ए क्यूब मायनस एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूब म्हणजे बी क्यूब. इथपर्यंत जर आलं आणि ए इंटू बी 3a इंटू बी 3 इंटू 2y म्हणजे 6y माहिती आहे आपल्याला, 3 इंटू ए इंटू बी म्हणजेच एक्स प्लस वाय इंटू एक्स वाय. हे आल्यानंतर तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की हा सगळा पार्ट आपल्याकडे अरेंज झालेला आहे या स्टेपमध्ये.
फक्त प्रॉब्लेम हा आहे की ए मायनस बी कुठे, तर ए मायनस बीच्या ऐवजी काय येते 2y, आणि 2y म्हणजे ए मायनस बी आहे का, तर इथे बघितल्याबरोबर कळतंय. एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय यांची सबट्रॅक्शन काय येणार, एक्स एक्स कॅन्सल होणार, वाय मायनस मायनस प्लस वाय म्हणजे 2y. तुमच्या इथे लक्षात आलं पाहिजे की 2y म्हणजे कुणाची सबट्रॅक्शन आहे, ए मायनस बी. म्हणजे एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वायची सबट्रॅक्शन केली तर एक्स कॅन्सल होईल आणि वाय वायचे ॲडिशन 2y येते. आणि मग 2y म्हणजे कुणाची सबट्रॅक्शन, तर एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वायची सबट्रॅक्शन ही डायरेक्ट लिहिली तर चालते. म्हणजे 2yच्या ऐवजी तुम्ही हा पार्ट डायरेक्ट लिहिला तर चालेल, पण हे चुकीचं आहे. कारण आपल्याला ॲडजस्ट करायचं हे कळलं पाहिजे. 11वी-12वी मध्ये याचा उपयोग होतो. मग ते कसं केलंय, तर 2y स्प्लिट केलं y प्लस वाय आणि याच्यामध्ये एक्स ॲड केला, सबट्रॅक्ट केला, आणि एक्स प्लस वाय पहिला फॅक्टर आपल्याला पाहिजे मायनस एक्स प्लस वाय मधून मायनस कॉमन घेतल्यानंतर एक्स मायनस वाय सेकंड फॅक्टर मिळाला. म्हणजे आपल्याला जे पाहिजे होते एक्स प्लस वाय आणि एक्स प्लस वाय हे दोन्ही फॅक्टर इथे मिळाले, त्यांची सबट्रॅक्शन म्हणजेच ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. हे फक्त रिअरेंज केलं, हा पार्ट शेवटी लिहिला आणि एक्स मायनस वाय एक्स प्लस वाय अगोदर लिहिला आणि 3 लिहिलं. म्हणजेच काय 3ab इंटू ए मायनस बी. हा पार्ट आल्यानंतर हा मायनस आहे आणि ए क्यूब मायनस बी क्यूब. म्हणजेच हा फॉर्म्युला काय आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab इंटू ए मायनस बी, म्हणजेच ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब आहे. आणि आपल्याला माहीत आहे आधीच की ए मायनस बीची सबट्रॅक्शन ब्रॅकेट ओपन केल्यावर एक्स कॅन्सल होऊन वाय प्लस वाय 2y म्हणजे 2yचा क्यूब म्हणजेच 8y क्यूब. झालं का बघा फॉर्म्युलेला. आणि मग असंच एखादं छान एक्झाम्पल नाही प्रूफ आहे ते बघूया. फॉर्म्युलाच आहे तो पण. प्रूव्ह दॅट क्वेश्चन आहे, सिम्प्लिफायचा क्वेश्चन नाही आहे, प्रूव्ह करायचा आहे. लिहून घ्या आधी, लिहून झालं की सांगा, हँड रेज केलं तर चालेल म्हणजे मला कळेल झालेलं आहे. ज्यांचं लिहून होतं त्यांनी हँड रेज करून ठेवा. फॉर्म्युला बघा लिहिलंय का सगळ्यांनी. ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab इन ब्रॅकेट ए मायनस बी इज इक्वल टू ए मायनस बी होल क्यूब. आणि शक्यतो एक्झाम्पल एक्स वायच्या फॉर्ममध्ये असेल तर फॉर्म्युला ए बीच्या फॉर्ममध्ये व्हेरिएबल वेगळे वापरा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा ए आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab इन ब्रॅकेट ए मायनस बी म्हणजेच ए मायनस बी होल क्यूबचा फॉर्म्युला. नेक्स्ट एक्झाम्पल लिहितो मी. ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट क्यूब, ए प्लस बी प्लस सी होल क्यूब
मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस सी क्यूब, मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस सी क्यूब चा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. हा फॉर्म्युला लिहिला का बघा, ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab इंटू ए मायनस बी. हा फॉर्म्युला आहे ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा. आणि हा जो रिझल्ट आहे क्यूबचा, तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे ॲक्च्युली, आठवतंय का? रिझल्ट काय येणार याचा? असं नाही माहिती तुम्हाला, वेगळ्या फॉर्ममध्ये, फॅक्टरच्या फॉर्ममध्ये माहिती आहे. याचा रिझल्ट असतो 3 इन ब्रॅकेट, हा पहिल्यांदा बघतोय फॉर्म्युला बहुतेक आपण. हा फॉर्म्युला लिहिलेला नाही आहे अगोदर, पण हा महत्त्वाचा आहे तसा. 3 इन ब्रॅकेट ए प्लस बी. ॲक्च्युली हा जो निगेटिव्ह टर्म आहेत ह्या सगळ्या राईटला असतात. आणि ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला हा आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब प्लस 3 इंटू ए प्लस बी प्लस सी सी प्लस ए. हा फॉर्म्युला ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला आहे. परत एकदा सांगतो काय फॉर्म्युला आहे, तर इज इक्वल टू, या तिन्ही टर्म राईटला जातात, म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब प्लस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी इंटू बी प्लस सी इंटू सी प्लस ए. पण आपल्याला हे प्रूव्ह करायचा क्वेश्चन आहे, तर मग कसं करणार? थोडीशी आयडिया काय येऊ शकते का? हे फॉर्म्युले वापरूनच बरेचशा गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी. बी प्लस सी आणि बी क्यूब प्लस सी क्यूब, फॅक्टरच्या फॉर्ममध्ये आन्सर आलं पाहिजे रे. हां, हे महत्त्वाचं आहेच. बघूया कसं करायचं. थोडीशी आयडिया काय येते का? सुरुवात कुठून करायची सांगता येईल का? सुरुवात फक्त जर व्यवस्थित झाली तर आपल्याला पुढच्या गोष्टी सोप्या होतील. फक्त सुरुवात. आणि थोडीशी हिंट देतो मी. सुरुवात कशी करायची, तर उगाच क्यूबचा फॉर्म्युला आहे म्हणून सॉल्व करत बसायचं नाही. हिंट अशी आहे की RHS जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्याकडे बघून सुरुवात करायची. म्हणजे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये 3 फॅक्टर आहेत, ए प्लस बी बी प्लस सी आणि सी प्लस ए. मग आता आपल्याकडे जे काही फॉर्म्युले माहीत आहेत त्याच्यावरून ही RHS येण्यासाठी काय सुरुवात केली पाहिजे? कोण सांगेल? थोडंसं अवघड आहे, पण तरी सुद्धा एक ट्राय करू शकता की मला राईट साईडमध्ये 3 फॅक्टर पाहिजेत. 3चं सोडून द्या,
एक फॅक्टर असा पाहिजे जो सगळीकडे आहे. मग असा फॅक्टर कसा आणता येईल? ॲडजस्टमेंट काय करायची, कोणता फॉर्म्युला वापरायचा? बघा लक्ष द्या, आपण काय करूया, LHS घेऊया सोल्युशनमध्ये. LHS परत लिहित नाही मी, थोडेसे ॲडजस्ट करूनच लिहितो. ह्याच्यामधला जो A प्लस बी, बी प्लस सी आणि सी प्लस ए, यातला एक पार्ट जो आहे ए आहे तसा ठेवूया आणि बी प्लस सी सेपरेट करूया. तेच लिहिलंय मी, फक्त बी प्लस सी एका ब्रॅकेटमध्ये घेतला, म्हणजे एक टर्म कन्सिडर केली बी प्लस सी, आणि मग ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट क्यूब, आणि इथे सुद्धा मला बी प्लस सी पाहिजे, त्यासाठी मी काय करतो, मायनस ए क्यूब आहे तसं, आणि या दोन्हीमधून मायनस कॉमन घेतला तर इथे काय येणार आहे, बी क्यूब प्लस सी क्यूब, आणि मग याचे फॅक्टर्स पडताना त्यात बी प्लस सी येईल. म्हणजे थोडक्यात मॅक्झिमम ठिकाणी बी प्लस सी येतोय. त्याच्या अगोदर मला सांगा, एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय असतो? एक्स प्लस वाय, इथे फॉर्म्युला लिहितो मी, एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस 3xy इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय. म्हणजे ज्याच्यामध्ये बी प्लस सी येईल बऱ्याच ठिकाणी. आणि इथे अजून एक फॉर्म्युला, हा जसा फॉर्म्युला आहे तसं इथे बी क्यूब प्लस सी क्यूब साठी फॉर्म्युला कोणता वापरता येईल? बी क्यूब प्लस सी क्यूब साठी एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. फॅक्टरायझेशन फॉर्म्युला काय असतो तो? एक्स प्लस वाय इंटू एक्स स्क्वेअर. हा फॉर्म्युला, हे दोन फॉर्म्युले, हा फॉर्म्युला मला इथे वापरायचा आहे आणि हा फॉर्म्युला मला इथे वापरायचा आहे. हे दोन फॉर्म्युले मी इथे जर वापरत असेल तर पहिली टर्म कशी येणार आहे बघा, एक्स म्हणजे ए आणि वाय म्हणजे बी प्लस सी, म्हणजेच इथे येणार ए क्यूब प्लस बी प्लस सी ब्रॅकेट क्यूब प्लस 3 इंटू ए इंटू ए बी प्लस सी प्लस इंटू आतमध्ये काय येईल, हा ब्रॅकेट मी असं ठेवतो, ए प्लस बी प्लस सी. हा झाला ब्रॅकेट क्यूबचा पार्ट. आणि इथे मायनस ए क्यूब आहे तसं मायनस, इथे मला बी क्यूब प्लस सी क्यूब साठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे फर्स्ट फॅक्टर येईल बी प्लस सी आणि बी स्क्वेअर मायनस बी सी प्लस सी स्क्वेअर. बरोबर आहे का? आता हे सगळा खेळ का केला तर मला RHS जी आणायची आहे त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 3 आणि बी प्लस सी तरी कॉमन येतोय का बघूया. एक फॅक्टर कॉमन घेऊया, बाकीचा खेळ मग ए बीचा राहतोय. बी प्लस सी कॉमन येतोय का बघूया. ह्याच्यामध्ये बी प्लस सी कुठे कुठे आहे, ए क्यूब मायनस ए क्यूब कॅन्सल झाला का? झाला. आता ज्या टर्म राहिल्या बी प्लस सीचा ब्रॅकेट क्यूब आहे त्यात बी प्लस सीचा एक फॅक्टर आहे, 3a इंटू बी प्लस सी आणि ए इंटू बी ए प्लस बी प्लस सी आहे. याच्यामध्ये बी प्लस सीचा एक फॅक्टर आहे आणि जी टर्म शेवटची राहिली त्याच्यामध्ये पण बी प्लस सीचा एक फॅक्टर आहे. त्यासाठी मी सगळ्या टर्ममधून कोणता फॅक्टर कॉमन घेईन, बी प्लस सी. आणि आतमध्ये काय राहील इथे, बी प्लस सीचा स्क्वेअर राहील. एक फॅक्टर कॉमन घेतला, इथे काय राहील, प्लस 3a इंटू, आपण काय करूया, या टर्ममध्ये एला आणि बी प्लस सीला दोन्हीला कशाने मल्टिप्लाय करूया, 3a ने मल्टिप्लाय करूया. म्हणजे बी प्लस सी परत सेपरेट होईल. किंवा मग एक मिनिट सॉल्वच करूया की, एक काम करूया, फक्त राहिलेलं लिहितो इथे 3a इंटू काय, ए प्लस बी प्लस सी हा पार्ट लिहितो. मला असं वाटतंय की आता ए प्लस बी प्लस सी आहे तसं लिहिलं तर चालेल, कारण एक फॅक्टर तर आपण कॉमन घेतलं आहे, ए प्लस बी प्लस सी. ठीक आहे. मायनस, इथे मायनस साईन आहे आणि ब्रॅकेट ओपन करूया किंवा नंतर करूया, काय राहिलं आहे तेवढं लिहितो मी, बी स्क्वेअर मायनस बी सी प्लस सी स्क्वेअर. नंतर परत एक्झाम्पल सगळं जे आहे ते आपण समजून घेणार आहे. ॲटलिस्ट प्रत्येक स्टेप आत्ता समजते का बघूया. आता स्क्वेअर करूया, सगळं सिम्प्लिफाय करूया. बी स्क्वेअर प्लस 2bc प्लस सी स्क्वेअर आणि प्लस 3a ने मल्टिप्लाय केल्यावर
3a² प्लस 3ab प्लस 3ac आणि मायनस सगळ्यांचे साईन चेंज होतील, ब्रॅकेट ओपन केल्यावर -b² प्लस bc मायनस c². तुम्ही जर लक्ष देताय, तुम्ही जर स्टेप वाईज जे करतोय ते बघताय आणि तुम्ही जर ते लिहिणार आहे तर आपोआप तुमचं कॅल्क्युलेशन मॅथ्समधलं सुधारणार आहे. इथून पुढे तुमच्याकडनं चुका होणार नाही आहेत जर होत असतील तर. ह्याच्यामध्ये b² मायनस b² कॅन्सल झाला, c² मायनस c² कॅन्सल झाला आणि आता कोणाचे ॲडिशन करता येते का, 2bc आहे आणि इकडे 1bc आहे म्हणजे 3bc होईल. त्यानंतर 3ab आहे तसा आणि 3ac आहे तसा थोडक्यात, आणि 3a² पण आहे तसा. म्हणजे काय काय राहिलं ते लिहूया. 3a² आणि यांचे ॲडिशन 3ab प्लस 3bc पण आहे ना, bc प्लस 3ca हे सगळं राहिलेलं आहे. ह्याच्यामधून 3 कॉमन घेऊया. आपल्याला असे RHS मध्ये 3 पण लागणार आहे म्हणजे अजून एक टर्म कॉमन आली 3 इंटू b प्लस c आणि आतमध्ये काय राहिलं प्लस bc प्लस ca. आता गंमत बघा, हे जे आहे 4 टर्म हे म्हणजे कोणता फॅक्टर कॉमन आलाय 3 आणि b प्लस c. कोणता फॅक्टर कॉमन आलाय 3 आणि b प्लस c. म्हणजे या ज्या 4 टर्म राहिल्यात हे कुणाचा गुणाकार असणार आहे, a प्लस b आणि c प्लस a यांचा गुणाकार असणारच आहे. पण तरी सुद्धा आपण जास्त हुशार होऊन डायरेक्ट नको लिहायला की याचे फॅक्टर कोणते दोन पडतात, a प्लस b आणि c प्लस a. आपण फॅक्टराइज करूया. सांगा याच्यामधून कॉमन काय येईल, a कॉमन आल्यावर आतमध्ये काय राहील, a प्लस b राहील आणि याच्यामधून कॉमन काय येईल प्लस c कॉमन आल्यावर a प्लस b b प्लस a म्हणजेच a प्लस b राहील. आता या दोन मधून कॉमन काय येईल, a प्लस b कॉमन आला तर आतमध्ये कोणता फॅक्टर राहतोय a प्लस c म्हणजेच c प्लस a राहील. आली का RHS 3 इंटू b प्लस c आणि मग शेवटची स्टेप 3 इंटू b प्लस c इंटू a प्लस b इंटू c प्लस a म्हणजेच RHS. परत एकदा बघूया का समजलेलं आहे. परत सांगायची गरज नाही. ज्यांच्या डोक्यावरनं जात होतं ते गायब झाले का, कोण कोण गायब झालं, 4 5 6 7 दोघं जण गायब झाले. राशी कुठे आहे, राशी तबसुमचा रेंजचा प्रॉब्लेम आहे, ती बाहेर आहे त्यामुळे गायब झाली. अजून कोण, हां ठीक आहे. राशी काय झालं समजतंय का, हां सुरुवात बघा. हा फॉर्म्युला माझ्यासाठी पण नवीन आहे कारण आपण या फॉर्ममध्ये फॅक्टरच्या फॉर्ममध्ये याचा रिझल्ट आतापर्यंत बघितलाच नव्हता. ॲक्च्युली हा फॉर्म्युला पुढे उपयोगी पडणार आहे. कशाचा फॉर्म्युला आहे तर हे जे मायनस टर्म आहेत तिन्ही सुद्धा ते राईटला घेतले की a प्लस बी प्लस सी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला मिळतो. कसा तर a क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब प्लस 3 इंटू ब्रॅकेट a प्लस बी इंटू ए बी प्लस सी इंटू सी प्लस ए. पण ते प्रूफ करण्यासाठी आपण काय केलं, सुरुवात करूया LHS घेतली. a प्लस बी प्लस सी ब्रॅकेट क्यूब मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस सी क्यूब ही LHS लिहिली आणि मग ह्याच्यामध्ये RHS बघून a प्लस बी बी प्लस सी आणि सी प्लस ए पैकी कोणता तरी एक ब्रॅकेट कॉमन किंवा त्यासाठी काम करायला सुरुवात करूया की बी प्लस सी एक फॅक्टर आपल्याला वेगळाच पाहिजे. म्हणून बी प्लस सी एक ब्रॅकेटमध्ये घेतला, a प्लस बी प्लस सी जे होतं ते असं लिहिलं आणि मग इथे एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला वापरण्यासाठी एक्स म्हणजे ए येणार आणि वाय म्हणजे बी प्लस येणार आणि त्याचा क्यूबचा फॉर्म्युला असतो एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस 3xy इंटू एक्स प्लस वाय. या फॉर्म्युला वापरून मग इथे एचा क्यूब प्लस बी प्लस सीचा क्यूब म्हणजेच वाय क्यूब मायनस प्लस 3xy म्हणजे 3 इंटू ए इंटू बी प्लस सी इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वाय म्हणजेच ए प्लस बी प्लस सी असं येणार आणि मायनस ए क्यूब आहे तसं आणि बी क्यूब आणि सी क्यूब जे निगेटिव्ह दोन टर्म आहेत त्याच्यामधून मायनस कॉमन घेतल्यामुळे बी क्यूब प्लस सी क्यूब राहत आहे आणि तिथे एक्स क्यूब प्लस वाय क्यूबचा फॉर्म्युला एक्स प्लस वाय इंटू एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर जर वापरत असेल तर मायनस ए क्यूब आहे तसा आणि बी क्यूब प्लस सी क्यूबचा फॉर्म्युला
बी प्लस सी इंटू बी स्क्वेअर मायनस बी सी प्लस सी स्क्वेअर येईल. त्यामधला मायनस ए क्यूब प्लस ए क्यूब कॅन्सल होतो आणि राहिलेल्या ज्या 3 टर्म आहेत मोठ्या मोठ्या त्याच्यामधून काय कॉमन येतो तर बी प्लस सी हा फॅक्टर कॉमन येतो. बी प्लस सी कॉमन आल्यानंतर इथे राहणार आहे तो बी प्लस सीचा स्क्वेअर, 2 फॅक्टर राहतील, एक कॉमन आला म्हणून क्यूब मधला स्क्वेअर राहील. इथे बी प्लस सी कॉमन घेतलाय म्हणून 3a राहील आणि a प्लस बी प्लस सी राहील. इथे बी प्लस सी कॉमन घेतल्यामुळे बी स्क्वेअर मायनस बी सी प्लस सी स्क्वेअर राहील. आणि मग यांचा काय करायचं तर एक फॅक्टर कॉमन पाहिजे तो मिळाला तर बाकीचं सगळं सिम्प्लिफाय करूया. म्हणजे बी प्लस सीचा स्क्वेअर असतो बी स्क्वेअर प्लस 2bc प्लस सी स्क्वेअर, 3a ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया 3a स्क्वेअर प्लस 3ab प्लस 3ac आणि मग मायनस बाहेर असल्यामुळे सगळ्यांचे साईन चेंज झाले, बी स्क्वेअर प्लस मायनस बी स्क्वेअर प्लस बी सी मायनस सी स्क्वेअर. आणि मग इथे लक्षात येतं आहे बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल झाला, सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर कॅन्सल झाला, फक्त स्क्वेअरची एकच टर्म राहते 3a स्क्वेअर. 2bc प्लस bc म्हणजे 3bc राहणार आहे आणि 3ab प्लस 3ac या टर्म आहेत. 4 टर्म बघितल्यानंतर सगळ्या टर्म abcच्या फॉर्ममध्ये असल्या तरी जे ह्याच्यामधून 3 कॉमन येतोय, 3 एकदा कॉमन आला, बी प्लस सी फॅक्टर पण कॉमन आलेलं आहे. 3 आणि बी प्लस सी इकडे बघितल्याबरोबर खुश व्हायला हरकत नाही, राहिले 2च फॅक्टर ए प्लस बी आणि सी प्लस ए. आणि मग हा जो पूर्ण ब्रॅकेट आहे तो कुणाचा गुणाकार असणारच आहे तर ए प्लस बी आणि सी प्लस ए यांचा प्रॉडक्ट असणारच आहे. तो डायरेक्ट तुम्ही असं लिहिणं चुकीचं आहे. त्यापेक्षा फॅक्टराइज फॉर्ममध्ये त्यापेक्षा फॅक्टराइज करूया. कसं करतो तर पहिल्या 2 टर्ममधून एक कॉमन येतोय, 3 कॉमन घेतल्यावर ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी सी प्लस सी ए राहणार आहे. पहिल्या 2 टर्ममधून ए कॉमन घेतलं तर ए प्लस बी राहणार, दुसऱ्या 2 टर्ममधून थर्ड आणि फोर्थमधून जर सी कॉमन घेतला तर ए प्लस बी राहणार. बी प्लस ए म्हणजेच ए प्लस बी माहिती आहे आपल्याला. आणि दोन्हीमधून मग ए प्लस बी फॅक्टर कॉमन घेतला तर सी प्लस ए म्हणजेच ए प्लस सी राहणार आहे, म्हणजेच आपल्याला RHS मिळणार आहे. लिहून घ्या. लिहून झालं की सांगा. आणि मग क्यूबवाला जो दुसरा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे फॅक्टरच्या फॉर्ममध्ये, हा फॅक्टरच्या फॉर्ममधला फॉर्म्युला नाही, याच्यामधून मिळणारा फॉर्म्युला आपण एक्झाम्पल झालं लिहून झालं तुमचं की इथे लिहूया किंवा मी इथे लिहून टाकतो लगेच. ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू, मला हे निगेटिव्ह 3 टर्म बरे नाही वाटत, मी राईट साईडला लिहितो. ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब आणि ई प्लस 3 इन ब्रॅकेट ए प्लस बी बी प्लस सी आणि सी प्लस ए. हे सगळं झाल्यानंतर हा एक फॉर्म्युला खाली लिहा जो याच्यावरूनच मिळतोय आपल्याला. याच्याशी रिलेटेड कमी एक्झाम्पल आहेत. हा फॉर्म्युला यूज करून एक्झाम्पल सॉल्व करायचे नाही आहेत, आपण वापरले पण नाही आहेत. आपण वेगळा फॉर्म्युला क्यूबचा वापरला आहे, त्याचे एक्झाम्पल वेगळे सॉल्व केले. समजलं असेल तर न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. सवय लागलेली खूप चांगली आहे. जर तुम्ही बोर्डवर समजून घेतलंय तर ते लिहिताना बोर्डवर बघून न लिहिता न बघता जर लिहू शकला, आज नाही लिहू शकणार पण थोडे दिवसानंतर 9th झाली आता 10th होईपर्यंत, 10th नाही तर असे मोठे मोठे एक्झाम्पल असतात, एकदा समजून घेतले की न बघता सॉल्व करता आले पाहिजे. 11th मध्ये 12th मध्ये हेच आहे, फक्त हे ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आहे, तिथे काय असणार इंटिग्रेशन असणार, डेरिव्हेटिव्ह असणार, पण तेच आहे. एकदा असे छान स्टेप 10-12 समजून घेतल्या की सुरुवात कुठून करायची कळालं की शेवटपर्यंत पोचता येतं. पहिल्या एक्झाम्पलच्या वेळेस नाही येणार, सेकंड नाही येणार, पण एक
सवय लागली समजून घ्यायची लिहायची की एक वेळ अशी येईल की हेच एक्झाम्पल तुम्ही न बघता एकदा समजून सांगितलं की सॉल्व्ह करता येईल. वेळ द्यावा लागेल, प्रत्येक गोष्टीला वेळच द्यावा लागतो. जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे तिथे फॉर्म्युले लिहा. मी इथे सुरुवातीला लिहिलेत एक्झाम्पल सॉल्व करताना, तुम्ही बाजूला लिहिले, नोटबुकमध्ये जागा असेल, रेड लाईनच्या वरती मोकळी जागा असते तिथे लिहिले फॉर्म्युले, किंवा स्टेपमध्येच बाजूला लिहिले तरी चालेल नोटबुकमध्ये. ही अशी सवय लागली की फिजिक्समध्ये मोठे मोठे डेरिव्हेशन असतात. तुम्ही कधी वेळ आली तशी 12वीचं पुस्तक फिजिक्सचं बघा, छानपैकी एक एक पेजचं अख्खं एक डेरिव्हेशन असतं, एक प्रूफ असतं. आणि हे असेच काहीतरी मॅथमॅटिकल काही पार्ट असतो, काही थेरी पार्ट लिहायचा असतो, आणि ती सोपं वाटतं, म्हणजे अवघड वाटत नाही. Factorization of algebraic expressions of the form. बघा, हे झाल्यानंतर हा फॉर्म्युला लिहा, ज्याच्यामध्ये मी हे मायनसच्या तिन्ही टर्म फक्त राईटला घेतल्यात आणि a + b + c ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला मिळाला आपल्याला. a cube plus b cube plus c cube minus 3abc is equal to, याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. जे प्रूव्ह करायचं आहे, ॲक्च्युली क्वेश्चन काय आहे, प्रूफ बघायचं आहे आपल्याला. याचं a क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc इज इक्वल टू, आठवतंय का कोणाला? पहिला फॅक्टर लिहिल्यावर आठवेल का दुसरा फॅक्टर काय असतो? बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी मायनस सी ए. हा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन लिहायचं झालं का सगळ्यांचं? कुणाचं बाकी नसेल? उद्यापासूनचे लेक्चर शेड्यूल आपलं वेगळ्या पद्धतीनं असेल. आज संध्याकाळी मी टाइम टेबल तुम्हाला सेंड करेन. आणि मग आत्तापर्यंत फक्त लेक्चरची ॲडजस्टमेंट चालली होती, म्हणजे कुणाचा सिलेबस राहिला आहे मागे, कुणाचा बाकी आहे, कुणाचा करायचा आहे. आणि मग थोडंसं ॲडजस्टच केलं आहे 2-3 महिने आपण, जसे तुमच्या परीक्षा सुरू झाल्या तसं. आणि उद्यापासूनचं शेड्यूल मात्र फिक्स असणार आहे. जे टाइम टेबल जवळजवळ 6 महिन्याचं टाइम टेबल मी एकदम बनवलेलं आहे, आणि तुम्हाला सेंड केल्यानंतर थोडंसं डोकं चालायचं बंद होईल.
आणि तरीसुद्धा तुम्ही प्रयत्न करा समजून घेण्याचा. नाही समजलं तर थोडे दिवस मी लेक्चर रोजचे रोज मी पाठवणार आहे की आज कुठलं लेक्चर आहे, उद्या कुठलं आहे. पण त्यातलं त्यात आपले प्रॉबॅबिलिटी झाली आहे, आपलं स्टॅटिस्टिक झालं आहे. त्यामुळं तुम्हाला टेबल वाचायला एवढं अवघड जाणार नाही. 8-9ला थोडंसं समजणं मुश्किल होईल, तुम्हाला तरी समजेल. ठीक आहे, सुरुवात कुठून करायची सांगा. प्रूव्ह करायचं आहे आपल्याला हा फॉर्म्युला, तर कसा करायचा. अगोदर कुठे बघितलंय का तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, कुठे प्रूफ आहे का याचं. हे सगळे स्क्वेअर आणि क्यूबचे फॉर्म्युले आपल्याला माहीत असणाऱ्या फॉर्म्युल्यावरूनच प्रूफ मिळणार आहे. हां, बघूया आपण. ॲक्च्युली मगाच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा हे जे प्रूव्ह केलं त्यावेळेस सुद्धा आपण यातलंच थोडीशी मेथड वापरली असती तर जास्त सोपं झालं असतं, तुमचं कन्फ्युजन कमी झालं असतं. तरीसुद्धा ए क्यूब प्लस बी क्यूब एका ब्रॅकेटमध्ये घेऊया, या सी क्यूबला आणि -3 ABC थोड्या वेळ बाजूला ठेवूया. म्हणजे थोडक्यात आपण प्रयत्न करतोय की ए क्यूब प्लस बी क्यूबचे फॅक्टर्स मिळवण्यासाठी. ए क्यूब प्लस बी क्यूबचे फॅक्टर कसे मिळतील, तर एक्स क्यूब प्लस वाय क्यूबचा फॉर्म्युला असतो एक्स प्लस वाय इंटू एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. हा फॉर्म्युला मी इथे वापरत असेल तर ए क्यूब प्लस बी क्यूबचे फॅक्टर कसे मिळतील. पहिला फॅक्टर येईल ए प्लस बी, बरोबर, आणि बरोबर सेकंड फॅक्टर येईल ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर, आणि प्लस सी क्यूब आहे तसं -3 ABC पण आहे तसं. आता मी इथे फॅक्टराइज का केलं तर ए प्लस बी, हां ए प्लस बी इथे पण आहे. अजून कुठे ए प्लस बी आहे का. ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॅक्टरच्या फॉर्ममध्ये बापरे, हे फॅक्टरच्या फॉर्ममधला हा फॉर्म्युला नाही वापरायचा मला, थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे करायचं आहे. बघा एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला आठवत आहे. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस 3xy इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय, आणि ही टर्म जर लेफ्टला आली तर एक्स क्यूब प्लस वाय क्यूबचा याचा फॉर्म्युला काय येणार. एक्स क्यूब प्लस वाय क्यूबचा फॉर्म्युला काय येणार तर एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूब -3xy इन ब्रॅकेट काय एक्स प्लस वाय. हा फॉर्म्युला मला वापरायचा आहे ए क्यूब प्लस बी क्यूबसाठी. काय येणार सांगा. ब्रॅकेटमध्ये कर्ली ब्रॅकेटमध्ये घेतो ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब -3ab इन ब्रॅकेट ए प्लस बी. हा आला एक्स क्यूब प्लस वाय क्यूबचा हा फॉर्म्युला मी ए क्यूब प्लस बी क्यूबसाठी वापरला. आणि बाकीच्या टर्म -c क्यूब -3abc आहे तसं प्लस सी क्यूब -3abc. आता ए प्लस बी जो आहे इथे ए प्लस बी, तो जास्त गोंधळ करू नये म्हणून त्याला एक्स मानतो.
आणि हे एक्झाम्पल मग एक्स क्यूब मायनस 3ab इंटू एक्स एवढं सिम्पल होईल आणि प्लस सी क्यूब मायनस 3abc हे असं एक्झाम्पल झाल्यानंतर abc इंटू एक्स आणि मग एक्सच्या फॉर्ममध्ये हे सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये मला फॅक्टर पाहिजेल आहे मला फॅक्टर क्यूब नाही कोणाचा हा सी क्यूब आहे नाही का सी क्यूब आहे एक्स क्यूब सी क्यूब आणि 3abc प्लस सी क्यूब आहे मायनस 3abx मायनस 3abc समजा मी हे असं जर लिहिलं एक्स क्यूब प्लस सी क्यूब म्हणजे ही पहिली आणि तिसरी टर्म एकत्र लिहिले आणि हे मायनस 3abx मायनस 3abc असं जर लिहित असेल तर आता एक्स क्यूब प्लस सी क्यूब मायनस काय कॉमन येईल या दोन्हीमधून मायनस 3ab जर कॉमन आले तर आतमध्ये इथे काय राहील एक्स राहील आणि प्लस सी आला परत एक्स प्लस सी आता हा फॉर्म्युला कशाचा आहे बघितल्यासारखं वाटतंय तुम्हाला ए क्यूब प्लस बी क्यूब मायनस 3ab इन ब्रॅकेट काय गोंधळ होतोय का हां बरोबर याचे फॅक्टर काय मिळतात एक्स क्यूब प्लस ए क्यूब प्लस बी क्यूबचे हा फॉर्म्युला मग एक्स प्लस सी कॉमन येता येईल ना एक्स प्लस एक्स काय आहे ए प्लस बी आहे आणि सी कॉमन घ्यायचा आहे बरोबर आहे सांगा ए क्यूब प्लस बी क्यूबचा हा फॉर्म्युला वापरायचा आहे मला म्हणजेच काय येणार पहिला फॅक्टर येणार एक्स प्लस सी दुसरा फॅक्टर येणार एक्स स्क्वेअर मायनस एक्स सी प्लस सी स्क्वेअर आणि बाकीचा पार्ट आहे तसं ठेवूया मायनस 3ab इंटू ब्रॅकेट एक्स प्लस सी असं का केलं मी या दोन टर्ममधून कॉमन काय येईल एक्स प्लस सी इथे पण एक्स प्लस सी आहे म्हणून एक्स प्लस सी कॉमन घेतो आणि एक्स प्लस सी म्हणजे तुमच्या लक्षात पाहिजे एक्स म्हणजे ए प्लस बी आहे एक्स प्लस सी म्हणजे ए प्लस बी प्लस सी जी RHS आहे हा सगळा खेळ चालला आहे तो एक्स प्लस सी कॉमन घेण्यासाठी चालला आहे RHS मध्ये ए प्लस बी प्लस सी आहे आणि ए प्लस बीला एक्स मानलं आहे पण मग एक्स प्लस सी म्हणजेच ए प्लस बी प्लस सी येणार आहे आणि आतमध्ये काय राहिलं एक्स स्क्वेअर मायनस एक्स सी प्लस सी स्क्वेअर मायनस 3abc म्हणजेच आपला राहिलेला रिझल्ट असणार आहे फक्त तिथे एक्सची व्हॅल्यू काय टाकायची आहे सगळ्यामध्ये एक्सची व्हॅल्यू आता परत रिसबस्टिट्यूट करूया ए प्लस बी प्लस सी टाकूया मी इथे लिहितो शेवटची स्टेप काय येईल बघा आन्सर मिळेल आता आपल्याला कसं तर एक्सची व्हॅल्यू इथे ए प्लस बी प्लस सी टाकायची आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू ए प्लस बी आणि मग प्लस सी पहिला फॅक्टर येईल आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये मात्र हा एक्स स्क्वेअर आहे म्हणजेच कशाचा स्क्वेअर आहे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे मायनस एक्स सी आहे म्हणजेच मायनस ए प्लस बी मल्टिप्लाय बाय सी आहे आणि प्लस सी स्क्वेअर आहे प्लस सी स्क्वेअर आहे तसं आणि मायनस 3ab पण आहे तसं मायनस 3ab आहे तसं इथे ब्रॅकेट कंप्लीट करूया आणि मग फर्स्ट फॅक्टर ए प्लस बी प्लस सी मिळाला सेकंड ब्रॅकेटमध्ये हा स्क्वेअर सॉल्व करायला लागेल ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर सीने मल्टिप्लाय करूया मायनस साईन बाहेर असल्यामुळे मायनस ए सी मायनस बी सी येईल मायनस ए सी किंवा सी ए चालेल मायनस बी सी आणि प्लस सी स्क्वेअर मायनस 3ab असं ब्रॅकेट येईल आता याच्यामध्ये कशाची ॲडिशन येते प्लस 2ab मायनस 3ab यांची ॲडिशन आणि ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर हे पॉझिटिव्ह आहे यांचा स्क्वेअर आहे म्हणजे शेवटचं उत्तर ए प्लस बी प्लस सी आहे तसं आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2ab मायनस 3ab किती मायनस ab आणि मायनस बी सी आहे तसं मायनस सी ए आणि आन्सर RHS इज इक्वल टू RHS बघा परत एकदा बघूया का
का समजलंय परत बघायची गरज नाही, बघितल्यावर कन्फ्युजन होतं असं काय वाटतंय का लिहून घेत आहे आणि नंतर बघूया? लिहून घ्या एकदा आणि मग समजून घेऊया. हे फॉर्म्युले कुठले वापरले तर सुरुवातीला ए प्लस बी च्या टर्म ए क्यूब प्लस बी क्यूब एका ब्रॅकेटमध्ये घ्या, ह्या टर्म आहे तशा, आणि ए क्यूब प्लस बी क्यूबचा हा फॉर्म्युला नाही वापरला, हा वापरला जो याच्यावरूनच मिळतो. फॉर्म्युला लिहा आणि मग इथे वापरा. आणि इथे आल्यानंतर ए प्लस बीचा फॅक्टरला एक्स मानलेलं आहे सिम्पल होण्यासाठी. मागाच्या पण एक्झाम्पलमध्ये बी प्लस सी होता, त्याला एक्स मानलं असतं तर कॉमन घेताना अजून सोपं झालं असतं, दिसायला सुटसुटीत वाटलं असतं. ए प्लस बीला एक्स मानल्यामुळे पुढचं कॅल्क्युलेशन करताना आपल्याला जास्त त्रास झाला नाही. आणि हे एकदा बघताना सुरुवातीला खूप विचित्र काहीतरी वाटतं एवढं खरं आहे, पण एकदा आपण स्टेप बाय स्टेप समजून घेत, थोडं थोडं समजून घेत सॉल्व केलं असेल, तुम्ही परत लिहिलं असेल, परत एकदा समजून घेतलं असेल आणि नंतर तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस एवढं अवघड वाटत नाही. ॲक्च्युली हे प्रूफ एक्झाममध्ये तुम्ही ज्या लेवलच्या एक्झाम देत आहे, महाराष्ट्र बोर्ड असेल, स्टेट बोर्ड किंवा CBSE असेल, तर त्याच्यामध्ये याचं प्रूफ विचारलं जात नाही शक्यतो. आपल्याला एक्झाम्पल या फॉर्म्युल्याचा उपयोग करून एक्झाम्पल सॉल्व करायचे असतात. पण प्रूफ जर माहीत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. हे चांगली गोष्ट करण्याच्या नादात कधी कधी ते वाईट पण होतं की काहीतरी भलतंच आहे, एवढं वय अवघड असतं आणि मग कळत नाही आम्हाला. पण ते वाईट झालेला माणूस एखादा चालेल, पण तरीसुद्धा प्रयत्न करूया. आणि मग पुढचे एक्झाम्पल जे आहेत ते याचा उपयोग करून आपल्याला सॉल्व करायचे आहेत. जे एक्झाम्पल सॉल्व करताना सोपे असतात कारण तयार फॉर्म्युला असतो, आपल्याला माहीत असतं काय फॉर्म्युला आहे, कसा वापरायचा आहे, त्यामुळे ते अवघड गोष्ट नाही आहे. हेच थोडंसं त्रासदायक आहे. लिहून झालं की सांगा, म्हणजे आपल्याला
सोपे आहेत तसे क्वेश्चन. झालं का बघा हे. एट एक्स क्यूब प्लस 27 वाई क्यूब प्लस जेड क्यूब. 8x क्यूब प्लस 27 वाई क्यूब प्लस जेड क्यूब मायनस काय असणार तुम्हाला अंदाज आला असेल 18xyz यांचा तिघांचा प्रोडक्ट ज्यांचे क्यूब आहेत त्यांचा 3abc वाला. आणि मग फॅक्टराइज करायचं आहे. क्वेश्चन काय आहे? फॅक्टराइज. हां, हे थोडंसं वाचत जा. कधी क्वेश्चन एक्झाममध्ये विचारलं तर नक्की त्याचं काय करायचं आहे. आम्हाला फॅक्टराइज करता येतं म्हणून सगळीकडे फॅक्टराइजच करायचं. आम्हाला क्यूब करता येतो म्हणून करत बसायचं. हे असं नाही. क्वेश्चन काय विचारलं हे पण महत्त्वाचं आहे. नक्की करायचं आहे काय. करा सॉल्व, येईल तुम्हाला. पुढचा क्वेश्चन मी राईटला देतो. अगोदर हे कंप्लीट करा. लिहून झालं की सांगा. दोन तीन एक्झाम्पल सॉल्व करू आणि बस करूया यातले. आणि सोपे क्वेश्चन आहेत. 1 2 हे आणि 3 हे. 2 3 म्हणजे 2 आणि 3 आहे. बघा हे झालं असेल तर पुढचा सेकंड क्वेश्चन इथे देतोय मी. स्टार्ट करा. हे होईल लगेच, अवघड नाही आहे. वरती फॉर्म्युला दिला आहे. ए क्यूब मायनस 8b क्यूब. ए क्यूब मायनस 8b क्यूब मायनस 64c क्यूब मायनस 24abc. ठीक आहे. हा कशाचा क्यूब आहे? 2x ब्रॅकेट क्यूब प्लस 27y म्हणजे 3y ब्रॅकेट क्यूब प्लस झेडचा क्यूब. आणि मग इथे 3abc पाहिजे. बिंदास्त मी -3 इंटू 2x इंटू 3y इंटू झेड असं लिहितो. आणि नंतर गुणाकार करून बघतो. 3 2 6 6 3 18 xyz 18xyz आहे. म्हणजे हे मी अशा पद्धतीनं स्प्लिट केलं जेणेकरून मला हे कळतंय की ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc हा फॉर्म्युला कशाचा आहे? तर याचा फॉर्म्युला आहे. किंवा याचा फॉर्म्युला काय आहे? हा आहे. म्हणजे मला या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ए म्हणजे 2x, बी म्हणजे 3y आणि सी म्हणजे झेड. हे जर मला कळत असेल तर आता याचा रिझल्ट हा येणार आहे. म्हणजेच फर्स्ट फॅक्टर काय येणार? तर ए प्लस बी प्लस सी. ए बी सी कोण आहे? 2x 3y आणि झेड आहे. म्हणजेच आन्सर येणार फर्स्ट फॅक्टर 2x प्लस 3y प्लस झेड. हा आला ए प्लस बी प्लस सी. नंतर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी मायनस सी. हे कसं येणार? तर ए स्क्वेअर म्हणजे 2xचा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3yचा स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हणजे झेडचा स्क्वेअर आणि मायनस ए बी म्हणजे 2x इंटू 3y मायनस बी सी म्हणजे 3y इंटू झेड मायनस सी ए म्हणजे झेड इंटू 2x. हे एवढंच आहे. फक्त आता स्क्वेअर व्यवस्थित करूया आणि व्यवस्थित लिहूया. 2x प्लस 3y प्लस झेड इन ब्रॅकेट 2xचा स्क्वेअर असतो 4x स्क्वेअर प्लस 9y स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस यांचा प्रोडक्ट येतो 6xy मायनस यांचा गुणाकार 3yz यांचा गुणाकार येतो 2xz. हे आन्सर.
फक्त एक फॉर्म्युला माहीत होता आपल्याला, तो आपण वापरला आणि असे 2 फॅक्टर आले. आता फॅक्टर म्हणजे फॅक्टर आहेत का, तर आहेत. हा एक फॅक्टर आहे आणि हा अख्खा एक फॅक्टर आहे. म्हणजे आपण फॅक्टरायझेशन केलं आणि ज्यांना हे लक्षात आलं त्यांनी पुढचं एक्झाम्पल ABCच्या फॉर्ममधलं घ्या, येईल. फक्त आता चिन्हांचा खेळ आहे. हे सगळं प्लस होतं, मायनस होतं, म्हणजे या फॉर्ममध्ये होतं, काहीच त्रास नव्हता. इथे मात्र काही टर्म निगेटिव्ह आहेत, त्याचा विचार करावा लागेल. आणि तुम्हाला माहीत आहे निगेटिव्ह टर्मचा क्यूब निगेटिव्ह असतो. म्हणजे जो क्यूब निगेटिव्ह आहे ती टर्म निगेटिव्ह आहे. A+B+C मध्ये तो ABC पैकी जे काही आहे ते निगेटिव्ह घ्यायचं. म्हणजे A³ -8B³ -64C³ -24ABC कसं येणार बघा. पहिल्या Aचा क्यूब प्रॉब्लेम नाही आहे. 8B³ म्हणजे कोणाचा क्यूब, 2Bचा क्यूब, -64 म्हणजे 4Cचा क्यूब, मायनस इथे 3ABC पाहिजे. म्हणजेच काय, एक मिनिट गोंधळ झाला. मला या फॉर्ममध्ये आणायचं आहे, त्यासाठी मी इथे प्लस पाहिजे. मला इथे प्लस कुणाचा क्यूब आहे, -8B³ -2Bचा क्यूब प्लस मला या फॉर्ममध्ये फॉर्म्युला वापरायचा आहे हा, त्यामुळं तिथे कन्फ्युजन नको. -64C³ कोणाचा क्यूब आहे, -4Cचा क्यूब. म्हणजे ॲटोमॅटिक X, Y आणि Z A -2B आणि -4C झाले. म्हणजे आता -3ABC मध्ये -3 इंटू A म्हणजे कोण, A, B म्हणजे कोण, -2B आणि C म्हणजे कोण आहे, -4C. आणि मग कन्फर्म करूया यांचा गुणाकार किती येतो. मायनस मायनस प्लस येणार आहे. 4 2 8, 8 3 24. म्हणजेच हे मायनस साईन असल्यामुळे -24 ABC म्हणजे -24 ABCला आपण स्प्लिट केलं या फॉर्ममध्ये. ह्याला म्हणू शकतो आपण फॅक्टराइज केलं. असंच का केलं तर आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे x³ + y³ + z³ -3xyz. ह्याचे फॅक्टर काय पडतात तर हे x + y + z इंटू x² + y² + z² हे सगळा खेळ लिहावा लागेल. म्हणजे पहिला ब्रॅकेट येईल A + -2B, मी डायरेक्ट -2B लिहितो, प्लस -4C म्हणजे -4C. आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये मात्र A² + B² + C² म्हणजे काय, A² + -2B² + -4C² म्हणजे A² + B² + C². पुढे चुकायचं नाही, मायनस साईन आहे, -AB म्हणजेच -A इंटू B कोण आहे तर -2B आहे. इथे चिन्ह चुकू शकतं. आणि -BC म्हणजे B म्हणजे -2B आहे इंटू C म्हणजे -4C आणि -CA म्हणजे C आहे -4C आणि A मात्र Aच आहे. अशा पद्धतीनं यांचा गुणाकार जर तुमचा चुकला नाही म्हणजे A² येणार A² -2Bचा स्क्वेअर येणार +4B² +4C² आणि यांचा गुणाकार -2AB प्लस येणार 4चा स्क्वेअर 16 येणार आणि यांचा गुणाकार मायनस मायनस प्लस इंटू मायनस म्हणजे -2 4 8BC आणि इथे मायनस मायनस प्लस 4CA. अशा पद्धतीनं हे झालं फॅक्टरायझेशन. दिलेल्या एक्झाम्पलचं बरोबर आहे का बघा.